आपल्याला ऑलरेडी एक लिमिटेड सॅलरी आहे, ती तेवढीच येणार आहे. ज्या आपल्या गरजा आहेत त्या तर आहेतच. मग या सगळ्या टाईट शेड्यूल मधून जर आपल्याला पैसे सेव्ह करायचे तर ते कसे करायचे. व्हिडिओच्या शेवटी मी एक बोनस टिप सुद्धा सांगणार आहे, ऑटोमेट युअर सेव्हिंग्स. बऱ्याचशा रिसर्च मधून सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह झालेली आहे की आपल्या हातात जर पैसे असतील ना तर आपण ते बिंदास खर्च करून टाकतो. महिन्याभरातून एक दिवस नो स्पेंडिंग डे फॉलो करा. अजून क्रेडिट कार्ड युज केल्याचे दोन महत्वाचे फायदे आहेत की डीमार्ट मध्ये आपण 5,000 रुपये खर्च करण्यासाठी गेलोय आणि ऍक्च्युअल मध्ये 7-8,000 रुपये खर्च करून आलोय. किंवा तुम्ही ड्युअल माइंडसेट मध्ये असाल की करायची किंवा नाही करायची, ती गोष्ट खरेदी करताना 30 दिवसांचा वेळ घ्या. तुम्हाला माहिती आहे का, फक्त भारतामध्येच ही सिस्टीम आहे की तुम्हाला शॅम्पूचं 1 रुपयाचं पॅकेट मिळतं. बाहेर कुठेच तुम्हाला ते मिळणार नाही. बाय ऑनलाईन थिंग्स इन इनकॉग्निटो मोड. तर बँकेच्या कुठल्याही लोन्स मध्ये इंटरेस्ट हा फ्रंट लोडेड असतो. ऍटलीस्ट 20% ऑफ युअर इन्कम तुम्ही दर महिन्याला सेव्ह करू शकता, जी लॉंग टर्म मध्ये तुमच्यासाठी चांगली वेल्थ जनरेट करू शकते. मित्रांनो, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला आठवते सगळे नेहमी सांगायचे की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. पण मला ही गोष्ट कधीच समजली नाही की अभ्यास कर पण नेमका कसा कर, आणि ते कुणी सांगायचं सुद्धा नाही. आणि आता थोडेसे आपण मोठे झालोय, 4 पैसे कमवायला लागलोय, तर तेव्हा सगळे सांगतायत आपल्याला की पैसे सेव्ह कर पैसे सेव्ह कर. म्हणजे कोणी युट्यूब वरती सांगते किंवा आपल्या घरातून नातेवाईकांमधून सगळे आपल्याला सांगतात की पैसे सेव्ह कर. ठीक आहे, सेव्ह कर, पण मग सेव्ह करायचे कसे आणि कुठून करायचे. आपल्याला ऑलरेडी एक लिमिटेड सॅलरी आहे, ती तेवढीच येणार आहे. ज्या आपल्या गरजा आहेत त्या तर आहेतच, जे खर्च होणार आहेत ते तर खर्च होणारच आहेत. मग या सगळ्या टाईट शेड्यूल मधून जर आपल्याला पैसे सेव्ह करायचे तर ते कसे करायचे, हा प्रश्न तुम्हालाही पडतो ना, आणि त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं. सो डोंट वरी, मी आहे ना, मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी एक बोनस टिप सुद्धा सांगणार आहे, जी या 12 स्मार्ट हॅक्स पेक्षा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात पहिली स्मार्ट हॅक आहे ऑटोमेट युअर सेव्हिंग्स. लेट्स से मंथ एंडला तुमची सॅलरी होते, तर मंथच्या सुरुवातीलाच 1 किंवा 2 तारखेलाच तुम्हाला जेवढे काही पैसे सेव्ह करायचे ना तर त्याच्यासाठी ऑटो डेबिट लावून ठेवा. लेट्स से तुम्ही SIP करताय तर SIP चं ऑटो डेबिट लावून ठेवा. सॅलरीपेक्षा एक वेगळं अकाउंट ठेवा, ज्या अकाउंट मध्ये तुम्हाला सेव्ह करायचे असलेले पैसे ऑटो डेबिट झाले पाहिजेत महिन्याच्या सुरुवातीलाच. म्हणजे सॅलरी अकाउंटवरचं तुमचं UPI आहे, UPI ट्रान्झॅक्शन करता तुम्ही, तुमच्याकडे ATM आहे आणि त्याच्यातून तुमचे पैसे खर्च होत असतात सॅलरी अकाउंट मधले. पण ज्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे सेव्ह करायचे त्या अकाउंटचं UPI ऍक्टिव्ह नका ठेवू. त्याचं ATM कार्ड पाहिजे तर इमर्जन्सीसाठी घरी असू द्या, आणि मग उरलेले पैसे तुम्ही तुमच्या सॅलरी अकाउंट वरून महिन्याभरासाठी खर्च करू शकता. सो फक्त मोटिवेशन वरती रिलाय नका करू की जर आपण ठरवलंय पैसे सेव्ह करणार आहे तर मग आपण सेव्ह करूयात, असं नका करू. बऱ्याचशा रिसर्च मधून सुद्धा ही गोष्ट प्रूव्ह झालेली आहे की आपल्या हातात जर पैसे असतील ना तर आपण ते बिंदास खर्च करून टाकतो. जर तुम्हाला सेव्ह करायचे असतील तर आधीच दुसऱ्या अकाउंट मध्ये सेव्ह करा आणि ऑटो डेबिट त्याच्यासाठी लावून ठेवा. आणि सेव्ह कशासाठी करायचे पैसे, तर इन्व्हेस्ट करण्यासाठी, कारण आजच्या काळामध्ये नुसती सेव्हिंग इनफ नाहीये, इन्व्हेस्ट करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हॅक नंबर 2, तुम्ही कधी उपवास केलात? आय एम शुअर आपल्यापैकी खूप लोकांनी केला असेल, करत असतील. तसाच आता पैशांचा उपवास करा. म्हणजे महिन्याभरातून एक दिवस नो स्पेंडिंग डे फॉलो करा. आणि ही गोष्ट करून 2 फायदे होतील तुम्हाला. सगळ्यात पहिला फायदा काय होईल माहितीये, तुम्ही तुमच्या स्पेंडिंग विषयी कॉन्शियस व्हाल. लेट्स से आज माझा मनी फास्ट आहे, म्हणजे आज मी पैसे खर्च नाही करू शकत. त्यामुळं जेव्हा कुठेतरी मी जाईन, एखाद्या शॉपवर जाईन किंवा ऑफिसला जाताना, ऑफिसवरून येताना कुठे ना कुठेतरी मला पैसे खर्च करण्याची गरज पडेल आणि त्यावेळेस माझ्याकडे परमिशन नसेल ते पैसे खर्च करण्याची. आणि त्या ठिकाणी मला लक्षात येईल की आपण दररोज असे अनकॉन्शियसली कितीतरी ठिकाणी आणि कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी पैसे स्पेंड करत असतो. बऱ्याचदा त्या गोष्टी गरजेच्या असतात आणि बऱ्याचदा त्या गरजेच्या नसतात सुद्धा. आणि हा फास्ट जेव्हा तुम्ही रिपीटेडली कराल ना त्यावेळेस तुमच्यामध्ये तो कॉन्शियसनेस ऑलरेडी डेव्हलप होईल. जेव्हा तुम्ही नॉर्मल डेला पण काही गोष्टींसाठी खर्च करत असाल ना तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट गरजेची आहे किंवा नाहीये. कारण जर का माझ्याकडे पैसे खर्च करण्याची परमिशनच नसेल, जर का माझ्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नसतीलच, तर मग मी आज या गोष्टीवरती खर्च करेन का. तर हा कॉन्शियसनेस डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला मनी फास्ट हेल्प करेल. आणि दुसरी गोष्ट मनी फास्टने होईल, आपल्यामध्ये डिसिप्लिन येईल ऍडव्हान्स मध्ये गोष्टी प्लॅन करण्याचा. म्हणजे ज्या दिवशी तुमचं मनी फास्ट आहे त्या दिवशी तुम्ही पैसे खर्च नाही करू शकत, तर त्याच्या आधीच्या दिवशी ऍटलीस्ट तुम्ही प्लॅन कराल उद्या आपल्याला कुठल्या गोष्टींसाठी खर्च करायला लागू शकतो, कुठले तिकीट्स आधीच काढून ठेवायचे का, किंवा एखादी गोष्ट आधीच घरात आणून ठेवायची आहे का, जेणेकरून उद्या मला पैसे खर्च करायला नाही लागले पाहिजेत आणि आपला उपवास नाही तुटला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये गोष्टी प्लॅन करण्याची सवय लागेल. ती डिसिप्लिन
डिसिप्लिन स्वतःमध्ये डेव्हलप होईल आणि ही सुद्धा एक ब्रिलियंट हॅक आहे तुमचे पैसे वाचवण्यासाठी. नंबर 3, क्रेडिट कार्ड वापरण्याऐवजी युपीआय वरून पैसे खर्च करा. आता युपीआय वरून खर्च करण्याचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात पहिलं, तुमच्या सेव्हिंग अकाउंट वरती जेवढे पैसे आहेत ना तेवढेच तुम्ही युपीआय वरून खर्च करणार आहात आणि ते पण स्वतःचे खर्च करणार आहात. ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करताय ना कुठे पण, त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असतं की ते आपले पैसे आहेत, पण ते तसं नसतं. कुणीतरी आपल्याला एक लोन दिलेलं आहे आणि ते पैसे उद्या जाऊन आपल्याला पे करायचे आहेत. आज आपल्याकडे पैसे नाहीत तरी पण आपण उद्या जे आपण कमवणार आहे ते पैसे आज खर्च करतोय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. त्यामुळे क्रेडिट कार्ड न यूज करता युपीआय यूज करा, जेणेकरून जर का तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरती पैसे नसतील, तुमच्याकडेच पैसे नसतील, तर तुम्ही अवॉइड करू शकाल एखाद्या गोष्टीवरती पैसे स्पेंड करणं आणि उद्या जाऊन तुम्हाला त्या पैशांचं ओझं नाही येणार आणि या गोष्टीतून तुमचा जो विनाकारण खर्च होणार असतो ना तो बऱ्याच प्रमाणामध्ये थांबू शकतो. आणि दुसरा फायदा युपीआय यूज करण्याचा हा होईल की क्रेडिट कार्ड जेव्हा तुम्ही यूज करता ना तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एक सरचार्ज लागत असतो किंवा एक ट्रान्झॅक्शन फीस लागत असते. ती कधी कधी 1% पासून 1.5%, 2%, 3% इथपर्यंत पण असते. ते 2-3% तरी तुम्हाला एक्स्ट्रा पे का करायचे जेव्हा की युपीआय तुमच्यासाठी फ्री आहे? तर ते पैसे वाचवण्यासाठी सुद्धा युपीआय तुम्हाला मदत करेल. हॅक नंबर 4, जर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायचंच असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे? तर त्याची स्मार्ट पद्धत कुठली असू शकते? फक्त 2च कंडिशन मध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरायचे. सगळ्यात पहिली गोष्ट, जर का तुमच्या क्रेडिट कार्डवरची स्पेंडिंग जास्त असेल तर, म्हणजे दर महिन्याला 50,000, 80,000 इतके पैसे तुम्हाला रेग्युलर स्पेंड करावे लागतात आणि तुम्ही ते रेग्युलरली रिपे करता, तर त्या कंडिशन मध्ये आपण क्रेडिट कार्ड वापरू शकतो. पण तेव्हाच जर का दुसरी कंडिशन सुद्धा फुलफिल होत असेल तर, लेट्स से तुमचं एखादं होम लोन आहे, तुमचं एखादं पर्सनल लोन आहे, अशा गोष्टी मिळून तुमचे 50,000 किंवा 80,000 रुपये, 1,00,000 रुपये दर महिन्याचे स्पेंडच होतात, तर त्या केसमध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. पण दुसरी कंडिशन काय की तुमच्याकडे तेवढे सगळे पैसे कॅश मध्ये ऑलरेडी अवेलेबल पाहिजेत. लेट्स से या महिन्यामध्ये मला 50,000 रुपयांचे ईएमआय पे करायचे आणि ते मी क्रेडिट कार्ड वरून पे करतोय, पण आधीच माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. आता क्रेडिट कार्ड त्यावेळेमध्ये चांगली गोष्ट का आहे? कारण तुम्हाला 45 दिवसांसाठी एक फ्री लोन देते क्रेडिट कार्ड, बरोबर, ज्याच्यावरती कुठलाच इंटरेस्ट नाही लागणार आहे जर का तुम्ही वेळेत ते लोन रिपे केलं तर. आणि त्या केसमध्ये जेव्हा तुमच्याकडे 50,000 रुपये ऑलरेडी आहेत ना तर तुम्ही ते एखाद्या डेप्ट म्युच्युअल फंड मध्ये वगैरे टाकू शकता, जिथून तुम्ही 2-4%चा, खूप जास्त नाही पण जेवढा काही इंटरेस्ट मिळेल तो इंटरेस्ट कमवू शकता. आणि फ्रीचे पैसे आहेत तर ते तुम्हाला कशाला सोडायचे? त्यामुळे ते पैसे तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये पे करून आता इन्व्हेस्ट करून त्याच्यावरनं थोडेफार का होईना रिटर्न कमवू शकता. आणि हा स्मार्ट यूज असू शकतो क्रेडिट कार्डचा. अजून क्रेडिट कार्ड यूज केल्याचे 2 महत्वाचे फायदे आहेत. ते म्हणजे जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डवरनं रेग्युलर ट्रान्झॅक्शन करत राहाल ना, म्हणजे एक अमाऊंट स्पेंड करताय आणि पुढच्या महिन्यामध्ये वेळेमध्ये ती अमाऊंट जेव्हा रिपे करताय ना तर त्यातून तुमचा सिबिल स्कोर वाढत असतो, तुमची क्रेडिट रेटिंग त्याच्यातून वाढते. आणि दुसरा महत्वाचा फायदा आहे, जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्डवरनं बिल पे करता किंवा अजून एखाद्या ठिकाणी तुम्ही शॉपिंग करताय, क्रेडिट कार्ड स्वाईप करताय, तर त्या केसमध्ये तुम्हाला बऱ्याचदा कुपन्स मिळतात, ऑफर्स मिळतात काही ना काहीतरी. त्या ऑफरचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि यावेळेस सुद्धा तुमचे बऱ्यापैकी पैसे सेव्ह होऊ शकतात किंवा क्रेडिट कार्डवरून तुम्ही थोडेफार तरी पैसे कमवू शकता. हा क्रेडिट कार्डचा स्मार्ट यूज होऊ शकतो. पण अगेन ज्या 2 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या, पहिले तर 100% पैसे तुमच्याकडे ऑलरेडी कॅश मध्ये अवेलेबल पाहिजे आणि सेकंड थिंग, जर का तुमच्या क्रेडिट कार्ड स्पेंडिंग जास्त असतील दर महिन्याच्या तर आपण क्रेडिट कार्ड यूज केलं पाहिजे आणि ते सुद्धा स्मार्ट पद्धतीने. हॅक नंबर 5, कुठेही शॉपिंग करताना शॉपिंग लिस्ट बनवत जा. तुम्ही डीमार्टला जाताय किंवा तुम्ही ऑनलाईन शॉप करताय, कुठेही जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला नेमकं खरेदी काय करायचंय ह्याची शॉपिंग लिस्ट आधीच प्रिपेअर करा. माझं स्वतःचं सुपर मार्केट शॉप असताना मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, याचा अर्थ मी माझं स्वतःचं थोडंसं नुकसानच करून घेतोय, पण तरी सुद्धा दोन्ही माझेच कामं आहेत. तुम्हाला पैशांविषयी अवेअर करणं आणि तुमचे थोडेफार पैसे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत करणं हे पण माझंच काम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा पण तुम्ही एखाद्या ठिकाणी शॉपिंग साठी जात असाल ना तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळेस हा एक्सपिरियन्स आला असेल की डीमार्ट मध्ये आपण 5,000 रुपये खर्च करण्यासाठी गेलोय आणि ऍक्च्युअल मध्ये 7-8 हजार रुपये खर्च करून आलोय, कारण आपल्याला जेवढे पाहिजेत त्याच्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बास्केटमध्ये जास्त टाकून आणलेल्या आहेत. किंवा इव्हन ऑनलाईन शॉपिंग करताना पण सेल लागलाय, त्यामुळे आपल्याला जी गोष्ट पाहिजे त्याच्यासोबत अजून काहीतरी गोष्ट दिसली त्यामुळे ती पण कार्टमध्ये ऍड केली आणि गरजेची नसताना सुद्धा ती गोष्ट पण आपण खरेदी केली आणि ह्याच्यातून पण आपले बरेचसे पैसे वेस्ट होत असतात. त्यामुळे जेव्हा कधी कुठे शॉपिंग करत असाल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे, किती गोष्टी तुम्हाला आता बाय करायच्या आहेत आणि किती बजेटमध्ये बाय करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवा आणि मग शॉपिंगला जा. आपण असं जरी कन्सिडर केलं की दर महिन्याला तुम्ही 2,000 रुपये एक्स्ट्रा स्पेंड करताय जेवढे तुमची गरज आहे त्यापेक्षा, आणि असं जर तुम्ही वर्षभर करत असाल दर महिन्याला, तर ते पैसे सेव्ह करून एका वर्षामध्ये तुम्ही 25,000 रुपये सेव्ह करू शकता. हॅक नंबर 6, 30 डेज रूल. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट परचेस करायची आहे ज्याची तिकीट साईज थोडीशी मोठी आहे, म्हणजे लेट्स से तुम्हाला 50,000 रुपयांचा एक फोन परचेस करायचा आहे कारण आता सेल लागलेला आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला हे पण माहिती आहे की माझ्याकडे जो फोन आता ऑलरेडी आहे तो फोन अजून 1 वर्षभर चांगला परफॉर्म करू शकतो, पण आपल्याला इम्पल्सिव्ह बाईंग करायची. कोणीतरी सांगते आपल्याला की चांगली ऑफर आहे, स्वस्तात मिळतोय वगैरे, या सगळ्या कारणांसाठी आता आपल्याला फोनवर 50,000 रुपये स्पेंड करायचे जे की लगेच रिक्वायर्ड नाहीत.
अशा वेळेस जर का समजा तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करण्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल किंवा तुम्ही ड्युअल माइंडसेट मध्ये असाल की करायची किंवा नाही करायची, ती गोष्ट खरेदी करताना 30 दिवसांचा वेळ घ्या. आज जर मला असं वाटतं की ती गोष्ट खरेदी केली पाहिजे तर आता लगेच खरेदी करू नका. इथून 1 महिना पुढचा वेट करा आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला तीच फिलिंग येते का की आपण ती गोष्ट घेतली पाहिजे हे चेक करा. मोस्ट प्रोबेबली तुम्हाला तोपर्यंत ती गोष्ट खरेदी करण्याची इच्छा संपलेली असेल आणि तुम्ही ती गोष्ट खरेदी नाही करणार. पण त्यावेळेस पण जर तुम्हाला वाटलं खरेदी करायचीच आहे तर तेव्हा करा, जेणेकरून तुम्ही इम्पल्सिव्ह बाईंग ज्याला आपण म्हणतो ना की भावनिक होऊन खरेदी करणं, ती गोष्ट टाळू शकाल. जर का तुम्ही असं 10 वेळेस परचेस करताना केलं, 8 वेळेस तुम्ही ती गोष्ट परचेसच नाही करणार आणि त्यातून पण तुमचे बऱ्याच प्रमाणामध्ये पैसे वाचू शकतात. हॅक नंबर 7, प्रिफर रेंटिंग रेदर दॅन बाईंग. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला ओकेजनली लागतात, म्हणजे कधीतरी लागतात, कधीतरी वापरायचे असतात. लेट्स से मला फिरायला जाण्याची आवड आहे आणि मला फोटोग्राफीचा पण शौक आहे. आयदर मला स्वतःला फोटोग्राफी करायला आवडते किंवा माझं फोटोशूट करायला आवडतं आणि त्या केसमध्ये मी विचार करतो की 2 लाख रुपयाचा एक कॅमेरा घेऊ. पण तुम्हाला हे माहिती आहे का की 2 लाख रुपये तुम्ही कॅमेऱ्यावरती इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तोच कॅमेरा तुम्हाला 5-6 हजार रुपयांमध्ये रेंटने मिळू शकतो वन टाइम यूज साठी. आणि जर का वर्षभरात तुम्ही 4 ट्रिप करत असाल, 4 वेळेस फिरायला जात असाल, तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही 2 लाख रुपये स्पेंड करताय ती गोष्ट तुमची 20,000 रुपयांमध्ये होऊ शकते वर्षभरासाठी. बरोबर आहे. तसंच आपले लग्नाचे कपडे असतील, आपल्याला इच्छा असते लग्नामध्ये एक्सपेन्सिव्ह कपडे घालायची. समजा तुम्हाला 1 लाख रुपयाचा लेहंगा घालायचा आहे किंवा कुर्ता घालायचा आहे, वॉट एव्हर, आणि त्याच्यासाठी 1 लाख रुपये आता स्पेंड करण्यापेक्षा तीच गोष्ट जर का तुम्हाला 10,000 रुपयाच्या रेंटवरती मिळत असेल तर तुम्ही ती प्रिफर केली पाहिजे. कारण ती गोष्ट आपण परत परत युज नाही करणार, ती युटिलाइज नाही होणार तेवढे पैसे देऊन आपले. बरोबर आहे. आणि आजकाल सगळ्याच गोष्टी, इव्हन आपले कुठलेही गॅजेट्स असतील, एक्सपेन्सिव्ह कपडे असतील, एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतील, गाड्या असतील, सगळ्या काही गोष्टी रेंट्सवरती मिळतात. त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टीची फ्रिक्वेंटली गरज नाही पडत ना, ती गोष्ट आपण डायरेक्ट बाय करण्यापेक्षा रेंट करू शकतो आणि त्या गोष्टीतून सुद्धा आपले बऱ्यापैकी चांगले पैसे वाचू शकतात. हॅक नंबर 8, बाय लार्ज साईज और स्मॉल साईज गुड्स. आता मी स्वतः एका सुपरमार्केट स्टोअरचा ओनर म्हणून तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट मी खूप वेळेस ऑब्झर्व केलेली आहे आणि तुमच्यापैकी आय डोंट नो किती लोकांनी कधी ऑब्झर्व केली असेल. पण अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये जर का तुम्ही मोठा पॅक परचेस केला ना तर तुम्ही प्रॉफिटमध्ये असता, आणि अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्ही जर का छोटा पॅक परचेस केला तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता. लेट्स से कोलगेट वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये छोटा पॅक परचेस करण्यापेक्षा मोठा पॅक जर का तुम्ही परचेस केला ना तर त्याच्यामध्ये काहीतरी फ्री असतं किंवा 300 ग्रामच्या कोलगेटवरती 100 ग्रामचं कोलगेट फ्री असतं. असे कॉम्बो पॅक वगैरे जर तुम्ही घेत असाल ना तर तुम्हाला ते स्वस्तात पडतं. इव्हन टूथब्रश पण जो तुम्ही 30 रुपयाला एक घेणार तेच जर का तुम्ही 5 घेतले तर 99 रुपयामध्ये मिळतात. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लार्ज साईज मध्ये जेव्हा घेता ना त्यावेळेस तुमच्यासाठी ती गोष्ट प्रॉफिटेबल असते. पण ऍट द सेम टाइम काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही छोट्या पॅक साईज मध्ये जेव्हा घ्याल ना तेव्हा तुम्हाला ते जास्त प्रॉफिटेबल असेल. उदाहरणार्थ एक फेमस एक्झाम्पल देतो मी तुम्हाला याच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, फक्त भारतामध्येच ही सिस्टीम आहे की तुम्हाला शॅम्पूचं 1 रुपयाचं पॅकेट मिळतं. बाहेर कुठेच तुम्हाला ते मिळणार नाही, नेहमी मोठ्याच साईज मध्ये मिळेल. पण आपल्यासाठी जर का ती गोष्ट अवेलेबल आहे तर त्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि ती गोष्ट तुमच्यासाठी कशी फायद्यात असते माहितीये का, 1 रुपयाच्या शॅम्पूचं जर का तुम्ही पॅकेट बघितलं तर त्याच्यामध्ये साधारण 5.5 ते 6 ml शॅम्पू असतो. पण त्याच शॅम्पूची जर का तुम्ही 100 ml ची किंवा 100 ग्रॅमची बॉटल खरेदी करायला जाल ना तर तुम्हाला ती 80 रुपयाला भेटेल. 1 रुपयामध्ये तुम्हाला जर का 5 ml देते कंपनी तर 80 रुपयामध्ये 100 ml कसं काय होऊ शकतं. 1 रुपयाचे जर का तुम्ही 80 पॅकेट घेतले ना तर जवळजवळ 400 ml शॅम्पू तुम्ही परचेस करताय, जेव्हा की मोठी साईज घेऊन 80 रुपयांमध्ये फक्त 100 ग्रॅम येते किंवा 100 ml येते. म्हणजे त्याच 80 रुपयामध्ये स्मॉल साईज खरेदी करून तुम्ही जवळपास 4 पट जास्त ती वस्तू मिळवू शकता. सो ज्या गोष्टी तुम्हाला फ्रिक्वेंटली लागतात, डेली यूज मधल्या आहेत, नेहमी तुम्हाला परचेस करावे लागतात, अशा गोष्टींमध्ये काही वेळेस ऑब्झर्व करायला शिका की कुठली गोष्ट लार्ज साईज मध्ये परवडते आणि कुठली गोष्ट स्मॉल साईज मध्ये घेणं परवडतं. जेणेकरून जर ह्या हॅबिट्स तुमच्यामध्ये डेव्हलप झाल्या तर लॉंग टर्म मध्ये ही ट्रिक वापरून सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी पैसे सेव्ह करू शकता. हॅक नंबर 9, बाय ऑनलाईन थिंग्स इन इनकॉग्निटो मोड. जेव्हा आपण कुठली एखादी गोष्ट ऑनलाईन परचेस करण्यासाठी एखाद्या वेबसाईट वरती जातो ना त्यावेळेस सुरुवातीलाच आपल्याला एक नोटिफिकेशन येतं बघा, ऍक्सेप्ट कुकीज म्हणून, आणि आपण त्या कुकीज पटकन ऍक्सेप्ट पण करतो. आणि ह्याच्यातनं काय होत असतं माहिती, ती वेबसाईट तुमच्या ब्राउझरमध्ये कुकीज अपडेट करत असते, ज्या कुकीज तुमच्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या ब्राउझरवरच्या त्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करत असते. आणि मग त्याच्यातूनच तुम्हाला ती कंपनी अजून ऍडव्हर्टाईज दाखवू शकते, अजून काहीतरी परचेस करण्यासाठी सतत तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील वगैरे वगैरे. आणि अजून एक मेजर डिसएडव्हान्टेजेस आहे त्या गोष्टीचं. आता ही गोष्ट जर का तुम्ही मला प्रूव्ह करायला सांगितली तर मे बी ते थोडंसं अवघड असू शकतं, पण ही गोष्ट तुम्ही पण ऑब्झर्व कराल आणि त्याच्या पाठीमागचं लॉजिक तुम्हाला पटेल की जेव्हा पण तुम्ही अशा नॉर्मल वेबसाईट वरनं परचेस करताना त्यावेळेस सुरुवातीला 2-3 वेळेस तुम्हाला बघा तीच गोष्ट लो प्राइस मध्ये मिळते किंवा डिस्काउंट मिळतो त्याच्यावरती. आणि जसं जसं तुम्ही त्या प्रोडक्टचे रेग्युलर कस्टमर बनताना तसं तुमच्यासाठी त्या गोष्टीचे प्राइजेस वाढत राहतात. पण जर का तुम्ही तीच गोष्ट इनकॉग्निटो मोडवरून शॉप केली किंवा परचेस केली तर तुमच्या ब्राउझरवरच्या ऍक्टिव्हिटीज ती वेबसाईट ट्रॅक
ट्रॅक करू शकणार नाही आणि त्यांना प्रत्येक वेळेस वाटेल की कुणीतरी नवीन कस्टमर आहे, फर्स्ट टाइम बायर आहे आणि मोर दॅन ऑफ्टन तुम्हाला ती गोष्ट स्वस्तामध्ये किंवा डिस्काउंट प्राइस मध्ये मिळू शकते. आणि तुमच्याकडे सतत जे नोटिफिकेशनचं ओझं येतं किंवा सतत तुम्हाला काही ना काहीतरी परचेस करण्यासाठी ऍडव्हर्टाईज येतात ना, ती गोष्ट सुद्धा टाळली जाऊ शकते आणि ह्याच्यातून सुद्धा पैसे आपण सेव्ह करू शकतो. जर का तुम्हाला ऑनलाईन परचेस करण्याची खूप जास्त सवय असेल, तुमचे फ्लाईट तिकीट्स असतील, तुमचे कपडे असतील किंवा कुठल्याही गोष्टी ज्या तुम्ही फ्रिक्वेंटली बाय करताय, तर त्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शॉप करताना नेहमी इनकॉग्निटो मोड मधून करत राहा, तर तुम्ही फायद्यात राहाल. आणि हो, जर का तुम्ही त्या कंपनीचं ऍप वापरत असाल तर ऍप मध्ये इनकॉग्निटो मोड नसतो, त्याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉपवरून किंवा ब्राउझरवरून ती गोष्ट करावी लागेल. हॅक नंबर 10, रिपे युअर लोन फास्टर. ही गोष्ट मी खूप व्हिडिओज मधून सांगितलेली आहे की जे आपले लॉंग टर्मचे लोन्स असतील ना, ते आपण अर्ली स्टेज मध्ये जितके लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण रिपे केले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, तर बँकेच्या कुठल्याही लोन्स मध्ये इंटरेस्ट हा फ्रंट लोडेड असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला ईएमआय पे करताय ना, तर त्या ईएमआय मधली मॅक्झिमम अमाऊंट तुमची इंटरेस्ट साठी जात असते आणि एक छोटीशी अमाऊंट फक्त प्रिन्सिपल अमाऊंट साठी जात असते. त्यामुळं लोनच्या सुरुवातीला जर का तुम्ही एक्स्ट्रा ईएमआय पे करू शकताय किंवा त्याच्यासोबत काही पैसे एक्स्ट्रा पे करू शकताय ईएमआय सोबत, तर ते तुमच्या डायरेक्ट प्रिन्सिपल अमाऊंट मधून रिड्यूस होतात आणि लॉंग टर्म मध्ये तुमचे पैसे वाचू शकतात. बऱ्याच वेळेस आपण असा विचार करतो ना की होम लोन आहे आणि 8-8.5% आहे, पण त्याच पैशांची जर का मी एसआयपी केली तर आपल्याला 12-15% रिटर्न्स मिळतील. त्यामुळं 8% इंटरेस्ट वाचवण्यासाठी 12 ते 15% रिटर्न्स का मिस करायचे असं आपल्याला वाटत असतं, कारण आपण ती ऍब्सोल्यूट फिगर पकडतोय 8.5%ची. पण जर का लॉंग टर्म मध्ये तुम्ही ती गोष्ट बघाल तर तुम्ही आधीच इंटरेस्ट पे करून झालेला असतो. नंतर जरी तुम्ही ते लोन रिपे करायला गेलेत ना, तरी पण तुमची खूप मोठी प्रिन्सिपल अमाऊंट बाकी राहिलेली असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच शक्य होतील तेवढं आपलं लोन लवकरात लवकर रिपे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक्स्ट्रा ईएमआय जर का तुम्ही पे करू शकत असाल तर ते आपण केले पाहिजेत. याच्यावरती ऑलरेडी मी बऱ्याचदा व्हिडिओज बनवलेले आहेत किंवा बऱ्याच व्हिडिओज मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे, जसं की होम लोन आपण लवकरात लवकर रिपे कसं करू शकतो आणि त्याच्यातून लाखो रुपये कसे कमवू शकतो वगैरे, हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, तुम्ही ते जाऊन बघू शकता. हॅक नंबर 11, बाय लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स अर्ली. लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत. आता एवढं तर आपल्याला कळायला लागलंय, स्पेशली कोविड नंतर, की हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स ही किती गरजेची गोष्ट आहे. जेव्हा आपल्यावरती, आपल्या फॅमिलीवरती इमर्जन्सी सिच्युएशन येते त्यावेळेस आता शक्यतो कोणी मदत करत नाही, अशा वेळेस आपल्याला हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स मदत करू शकतो. पण सेम हेल्थ इन्शुरन्सच्या असेल किंवा लाईफ इन्शुरन्सच्या असेल, त्या सेम कव्हरसाठी जर का तुम्ही तुमच्या वयाच्या 30 वर्षानंतर तो इन्शुरन्स काढत असाल ना, तर जो प्रीमियम लागतो ना, त्याच्यापेक्षा खूप कमी प्रीमियम तुम्ही जर का वयाच्या 30 वर्षांच्या आतमध्ये असाल तर लागतो. त्यामुळं आपण हे इन्शुरन्स शक्य तेवढं लवकर काढून घेतले पाहिजेत, आपल्या 20s मध्येच काढून घेतले पाहिजेत, 30 वर्षांच्या आतमध्येच काढले पाहिजेत, जेणेकरून आपण लॉंग टर्म मध्ये पण कमी प्रीमियम पे करू आणि सेम कव्हर मिळू. कारण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या हेल्थच्या रिस्क वाढतात, तसं तसं आपण मृत्यूच्या थोडाफार जवळ जात असतो. हे इन्शुरन्स कंपनीजला पण माहिती असतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला सेम कव्हरसाठी जास्त प्रीमियम पे करायला लागेल जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं. त्यामुळं जितक्या अर्ली एज मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करून ठेवणं शक्य असेल तेवढ्या लवकर आपण ती गोष्ट केली पाहिजे आणि ह्याच्यातून पण लॉंग टर्म मध्ये आपले बरेचसे पैसे वाचतात. आणि हॅक नंबर 12, फायनल हॅक आहे मनी सेव्हिंग साठी, ती म्हणजे आपलं फायनान्शियल बजेट तयार करा. बघा, ज्यावेळेस आपण एका लिमिटेड सॅलरीवरती काम करतोय आणि आपल्याला दर महिन्याची एक फिक्स अमाऊंट आपल्या अकाउंट मध्ये येते, त्यावेळेस आपल्या काही गरजा असतात आणि काही गोष्टींसाठी खर्च हा आपल्याला करावाच लागतो, ते आपण अवॉइडच करू शकत नाही. त्याच्यातून पण जर का तुम्हाला सेव्ह करायचं असेल ना, तर तुमच्याकडे एक बजेट असणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आपलं पर्सनल फायनान्स बजेटिंगच्या बऱ्याचशा ट्रिक्स आहेत किंवा बरेचसे वेज आहेत, पण त्यातला फेमस वे आहे 50-30-20चं प्रिन्सिपल, जे मी खूप व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे आणि कदाचित ह्याच्या पुढच्या पण खूप व्हिडिओज मध्ये सांगेन, कारण ते इम्पॉर्टंट आहे आणि खूप लोक ती गोष्ट फॉलो करतात. 50-30-20चं प्रिन्सिपल काय सांगतं, तुमच्या सॅलरीच्या 50% अमाऊंट तुमच्या गरजांवरती खर्च झाली पाहिजे, 30% अमाऊंट तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती खर्च झाली पाहिजे आणि मिनिमम 20% अमाऊंट सेव्ह झाली पाहिजे आणि इन्व्हेस्ट झाली पाहिजे. या प्रिन्सिपलचा यूज करून तुम्ही तुमचे पर्सनल फायनान्सेस मॅनेज करू शकता. आणि जेव्हा तुमच्यामध्ये ही बजेटिंगची डिसिप्लिन येईल ना, त्यावेळेस ऍटलीस्ट 20% ऑफ युअर इन्कम तुम्ही दर महिन्याला सेव्ह करू शकता, जी लॉंग टर्म मध्ये तुमच्यासाठी चांगली वेल्थ जनरेट करू शकते. तर हे 10-12 असे मार्ग होते किंवा ट्रिक्स होत्या, हॅक्स होत्या, ज्या करून तुम्ही तुमच्या टाईट स्केड्यूल मधून पण पैसे सेव्ह करू शकता, जी गोष्ट लॉंग टर्म मध्ये तुमच्यासाठी हेल्पफुल असू शकते. आणि हो, माझ्या लक्षात आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की एक बोनस ट्रिक मी तुम्हाला सांगेन, जी या 12 टिप्स पेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट असेल. ती ट्रिक सांगण्याची वेळ आता आलेली आहे. तर ती ट्रिक अशी आहे की बघा, आपण मिडल क्लास लोक असतो आणि जसं आपण बऱ्याच वेळेस या व्हिडिओमध्ये पण बोललो की आपल्याला एक लिमिटेड सॅलरी मिळत असते, एक लिमिटेड इन्कम आपण दर महिन्याला कमवत असतो. त्या लिमिटेड इन्कम मधून आपण जरी कितीही आपटली ना, तरी खूप जास्त सेव्ह करणं कधी कधी आपल्याला पॉसिबल होत नाही. ज्या गरजा आहेत त्या गरजा तिथेच असणार आहेत, जेवढे खर्च व्हायचे ते खर्च होणारच आहेत. काही वेळेस इमर्जन्सी सिच्युएशन येतात आणि तिथे पण आपले जास्त पैसे खर्च होतात आणि आपल्याला सेव्हिंग करणं जास्त पॉसिबल होत नाही किंवा कधी कधी ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्येच राहत नाही. पण एक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नेहमी आहे,
आहे. ती गोष्ट कुठली माहितीये, आपला जो इन्कम आहे ना तो इन्क्रीज करणं. लेट्स से तुम्ही आता महिन्याचे 30,000 रुपये कमवताय, तर तुम्हाला हा विचार नेहमी करणं गरजेचं आहे की पुढच्या वर्षी याच महिन्यामध्ये 30,000 रुपयांऐवजी 50,000 रुपये मी कसे कमवू शकतो. आणि ही गोष्ट आपल्या सॅलरी इन्क्रीमेंट वरतीच फक्त डिपेंड राहून नाही चालणार. त्याच्यापेक्षा पण बरेचसे असे मार्ग आहेत ज्या मार्गाने तुम्ही तुमचे इन्कम इन्क्रीज करू शकता. आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही पर्सनल ब्रँड बनवू शकता, एखादा प्रोडक्ट ऑनलाईन सेल करू शकता. जर का तुमच्याकडे एखादी स्किल असेल, जसं की ग्राफिक डिझायनिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, थंबनेल डिझाईन आहे, किंवा अशा मल्टिपल स्किल्स मधली कुठलीही स्किल अक्वायर करून तुम्ही त्याच्यातून फ्रीलान्स म्हणून काम करू शकता. बरेचसे ऑप्शन आज आपल्याकडे ऑलरेडी आहेत. जर का आपण थोडंसं ओपन माइंड ठेवून आणि उघड्या डोळ्यांनी बघितलं ना, तर अशा बरेचसे ऑप्शन्स आपल्याला मिळू शकतात ज्याच्यातून आपण आपली इन्कम वाढवू शकतो किंवा एखादा साईड इन्कम तरी ऍटलीस्ट जनरेट करू शकतो. त्यामुळं आपण आपली बुद्धी, आपला वेळ आणि आपली एनर्जी फक्त पैसे सेव्ह करण्यावरती जेवढं खर्च करतो ना, त्यापेक्षा थोडीशी जास्त एनर्जी आपल्याला अजून पैसे कसे कमवता येतील याच्यावरती स्पेंड केली पाहिजे. आपल्याकडे जर का वीकेंड्स असतील तर त्या वीकेंड्सचं आपण ह्याच्यासाठी युटिलायझेशन केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करून आपण आपलं इन्कम इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या 12 सेव्हिंग ट्रिक्स सांगितल्या ना मी तुम्हाला, त्या सेव्हिंग ट्रिक पण जास्त बेटर पद्धतीने तुम्हाला युज करता येतील कुठेही, आणि लॉंग टर्म मध्ये आपण बरेचसे पैसे सेव्ह करू शकू. सो आय होप आता नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल ना की पैसे सेव्ह करा, तर तुम्ही हा प्रश्न त्याला विचारायला विसरणार नाहीत की पैसे सेव्ह करा हे ठीक आहे, पण पैसे कसे सेव्ह करायचे आणि कुठून ते सेव्ह होणार आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीकडे नसेल त्यावेळेस तुम्ही त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे पैसे सेव्ह करू शकतील. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मला की आपलं कंटेंट तुम्हाला आवडते किंवा नाही आवडते. ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या सगळ्या, आणि अशाच युजफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.